अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी काय करावं व काय टाळावं? दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो. तर यंदा आपल्याला 2 मार्च 2026ला होळी साजरी करायची आहे. या दिवशी पौर्णिमा जी आहे तर ती देखील असते आणि या दिवशी आपण काही जर नियम पाळले तर त्याचं फळ जे आहे ते नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं. होळी हा सण खरा तर लक्ष्मी प्राप्तीचा सण आहे. होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय किंवा आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात, नकारात्मक विचार येतो, आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडतात तर त्या सर्वांचं एक प्रकारे आपल्याला या होळीमध्ये दहन करायचं असतं आणि चांगल्या विचारांना स्वीकारून किंवा चांगल्या गोष्टींना स्वीकार करून आपल्याला आपल्या जीवनाची पुढे वाटचाल करायची असते. तर हा होळी सण आहे. तर या होळी सणानिमित्ताची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. प्रत्येक राज्याची सण साजरा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी अशी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी ही 3 दिवस साजरी केली जाते. तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केलं जातं, म्हणजेच होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी असते ते म्हणजे धुलीवंदन, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहे धुळवड. तर वर्षभरात बरेचसे सण असे आहेत की ते सण साजरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सणाची कर पाळण्याची पद्धत आहे किंवा त्याला आपण करी दिन म्हणतो. तर ही धुलवड म्हणजे दुसरी तिसरी काही नसून तर होळीची कर असते आणि यानंतर 5व्या दिवशी म्हणजेच पंचमीचा जो दिवस असतो तर त्या दिवशी असते ती म्हणजे रंगपंचमी. त्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात आणि एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या जातात. तर याचं कारण म्हणजे जसं रंग वेगवेगळ्या रंगांचे असतात त्याच पद्धतीने आपले आयुष्यसुद्धा या रंगाप्रमाणे रंगीबेरंगी व्हावं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगांचे रंग भरले जावेत. कारण आयुष्य जर आपलं बेरंग असेल तर त्या जगण्याला मात्र काहीही अर्थ नाही. आणि या उलट जर आपलं आयुष्य जर रंगाप्रमाणे रंगीबेरंगी असेल तर आपल्याला सुद्धा जीवन जगायला उत्साह येतो. तर हाच संदेश आपल्याला रंगपंचमी देऊन जात असते. आपल्याला होळीच्या दिवशी काय काय करायचं असतं तर होळीचे दहन आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं असतं. ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी आपण वेळ म्हणतो तर त्या काळामध्ये होळी पेटवण्याची पद्धत आहे. तर बघा, यंदाचा जो शुभ मुहूर्त दाखवलेला आहे त्याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो देखील पाहू शकता. तर या शुभ मुहूर्तावर होळी आपल्याला पेटवायची आहे. आणि तर त्यांनी बघा होळी पेटवायची आहे. त्यानंतर होळी पेटवली त्यानंतर आपल्याला बघा काही ठिकाणी दारासमोर होळी पेटवली जाते. तर काही ठिकाणी सार्वजनिक पद्धतीची होळी असेल म्हणजेच एक गाव एक होळी किंवा मग काही ठिकाणी म्हणजे बरेच जण आपापल्या घरी स्वतःच्या वैयक्तिक होळीसुद्धा तयार करतात. पण शहरात बघा सोसायटी मिळून एक होळी केली जाते किंवा अशा पद्धतीनेही होते आणि तिची पूजा केली जाते. जे काही असेल, पण तुम्ही होळीच्या पूजेसाठी काय काय देऊ शकतात किंवा होळी पूजेसाठी काय साहित्य लागतं तर हे आधी बघा जाणून घेऊया. तर होळी पूजेसाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट. त्यानंतर फुलांचा हार लागणार आहे होळीला घालण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे हार आणि कडेसुद्धा आणले जातात. आणि बघा त्यातलं एक जे कडं असतं तर ते होळीमध्ये दहन करण्याची पद्धत आहे. किंवा मग साखरेचे वेगवेगळे खेळणेसुद्धा तुम्ही होळीमध्ये टाकू शकता. तर यापैकी काही असेल तर ते किंवा मग तुम्ही फक्त हार घेतला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर सुक्या खोबऱ्याची वाटी आणि एक पाण्याने भरलेला नारळसुद्धा लागणार आहे. अजून बघा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गाईचं तूप.
त्याचबरोबर फुलं लागणार आहेत किंवा फुलांचा हारसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. विड्याचं पान, लवंग, अजून सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी कापसाचे जे वस्त्र असतात किंवा मग आपला जो धागा असतो लाल पिवळा, ज्याला आपण कलावा असं म्हणतो, तर तो सुद्धा होळीमध्ये टाकला जातो. होळीच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी लागते. आपण पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी हा करत असतो. होळी आणि पुरणपोळी याचं अगदी जवळचं नातं आहे. बऱ्याच जणांच्या घरी शक्यतो पुरणपोळीच केली जाते. बघा, तुम्ही देखील करत असावात. तर पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही बघा, किंवा तुम्ही जे काही गोडाधोडाचं या दिवशी बनवलं असेल तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा असतो. तर बघा, एक खोबऱ्याची वाटी, एक पाण्याने भरलेला नारळ, विड्याचं पान, लवंग हेही होळीमध्ये अर्पण करावं. होळीला हळद कुंकू वाहावं, मनापासून नमस्कार करावा, कारण आपण अग्नीची सेवा करत असतो. साधारणत एवढं साहित्य आपल्याला लागतं. आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वापरत असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. काही ठिकाणी काळे तीळसुद्धा होळीमध्ये टाकले जातात. तर प्रत्येक साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे असं काही नाही. सामान्यपणे एवढं साहित्य तर लागतं. ते बघा, तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही होळीसाठी न्यायचं आहे आणि नैवेद्य हा आठवणीनेच घ्यायचा आहे. आता जेव्हा तुम्ही होळी पेटवलेली असते तेव्हा प्रार्थना करू शकता. तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी आहे तर ती जाण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वतःच्याच मनाशी एक विजय म्हणायचा आहे आणि की मी या गोष्टींचा आजपासून त्याग करत आहे. माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे काही वाईट झालं ते मी या होळीच्या अग्नीमध्ये दहन करत आहे. तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मकता, जी निगेटिव्हिटीचे ज्या गोष्टी आहे या दिवशी सोडून द्या आणि एक नवीन जीवनाला सुरुवात नक्की करा. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला काही गोष्टी घडतात आणि ज्याचा आपल्याला खरोखर खूप त्रास होतो, तर त्या सर्व वाईट गोष्टी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये स्वाहा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर दहन करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही एक गावाकडे पद्धत बघितली असेल, बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते की जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा बोंबा मारल्या जातात. म्हणजेच हाताने आपल्या तोंडावर असं थोडंसं मारून त्या बोंबा मारण्याची पद्धत आहे. तर हे जे काही शब्द आहेत तर त्याचा अर्थसुद्धा तोच होतो की दुसरे काही बोलण्यापेक्षा त्या बोंबा मारल्या जातात. आणि निगेटिव्हिटी आहे तर ती बघा, नकारात्मकता आहे, वाईट गोष्टी आहेत, तर त्या अग्नीमध्ये दहन होण्यासाठी एक प्रकारची ती प्रार्थनाच असते. यानंतर जेव्हा होळी पेटवली जाते बघा, होळी पेटलेली असते तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही घरून जो पाण्याचा तांब्या जो नेलेला असतो तर त्यात पाण्याने गोल गोल तुम्हाला होळीच्या भोवती प्रदक्षिणा मारायची असते. म्हणजे तुम्ही ते पाणी होळीच्या भोवती थोडं थोडं ओतत जायचं आहे आणि तुम्हीसुद्धा होळीला प्रदक्षिणा मारायची आहे. नैवेद्य होळीमध्ये दहन करायचा आहे किंवा होळीपाशी ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर बघा, जास्त मोठी होळी असेल तर अगदी जवळसुद्धा जाऊ नका आणि त्यानंतर होळीला नमस्कार करायचा आहे. हवं तर बघा, त्याच तांब्यामध्ये तुम्ही होळीची जी काही राख असते किंवा पेटलेली जो विस्तो असतो तर तो घरी घेऊन येऊ शकता. आणि तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या आसपास कुठे म्हणजे आग्नेय कोपऱ्यात जागा असेल तर तिथे किंवा तुमच्या घरामध्ये कुठेही आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो विस्तव एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या ताटामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे. आपलं देवपूजेचं म्हणजेच देवांना स्नान घालण्याचं जे ताट असतं तर बघा, तुम्ही त्या ताम्हणामध्ये जरी तो विस्तव ठेवला तरीसुद्धा चालतो. तर तो अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे, समजा तुम्ही विस्तव आणला आणि येताना तो विझून गेला, म्हणजे एक गाव एक होळी असेल आणि आणताना तो विझून गेला, तर इथे म्हणजे घरी आणून तुम्ही तो पुन्हा पेटवू शकता. किंवा तुम्ही घरीच होळी केलेली असेल तर मग तिथल्या तिथे तुम्हाला तो अगदी सहज घरात आणणं सोपं होईल. आणि तो अग्नी जोपर्यंत चालू आहे तर त्याच्याजवळ तुम्हाला एक पंतीमध्ये थोडंसं मोहरीचं तेल घेऊन, किंवा मग मोहरीचं तेल नसेल तर मग तेलाची एक वात लावा आणि त्या तेलामध्ये तुम्ही मोहरी टाकू शकता. आपल्या घरामध्ये आपण भाजीसाठी जी काळी मोहरी वापरतो तर ती मोहरीसुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता. आणि तो मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला त्या बघा, आपण आणलेल्या होळीच्या विस्तवाजवळ लावायचा आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे. होळीचा जो अग्नी आहे तर तो आपल्या घरामध्ये आणतो
तो आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा असते, अशांतता असते, कटकटी, नकारात्मकता असते, तर ती निघून जावी यासाठी ही होळीची राख किंवा हा होळीचा विस्तव जो आहे तो आणण्याची पद्धत आहे. आणि हा विस्तव सकाळपर्यंत शांत होतो किंवा बघा तो होऊन जातो, किंवा तुम्ही योग्य ती काळजी घेऊन जसं की दुधाने तो विस्तव शांत करू शकता, किंवा मग तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं धारभर दूध ओतायचं आणि हे दूध मिश्रित पाण्याने तुम्ही ते होळीचा विस्तव शांत करा. दुसऱ्या दिवशी ती जी राख आहे ती होळीची, तर ती एक तुम्ही आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून करू शकता, किंवा उठण्याप्रमाणे घरातील प्रत्येक माणसाने अंगाला ती राख लावली तरीसुद्धा चालते. कारण होळीच्या राखेने धुलीवंदनाच्या दिवशी आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे. यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी राहिलेली असेल किंवा ज्या काही गोष्टी बाधत असतील, बऱ्याच जणांना बाहेरच्या गोष्टींचा त्रास होतो, तुमच्या पाठीमागे ज्या काही समस्या लागलेल्या आहे, अडचणी असतील, तर त्या समस्या अडचणींचा नायनाट व्हावा म्हणून होळीच्या राखेचा हा उपाय केला जातो. आता बघा, होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही होळी पेटवायला जाणार आहात किंवा त्या अगोदर तुमच्या मुख्य बघा दरवाजा आहे, मुख्य जे दाराच्या उंबरठ्यावर, त्या उंबऱ्यावर किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला गुलाल टाकायला विसरू नका. गुलाल तुम्ही बघितला असेल की रंगपंचमीला सुद्धा वापरला जातो किंवा बऱ्याच शुभकार्याच्या ठिकाणी सुद्धा हा गुलाल वापरला जातो. तर हा जो गुलाल असतो तर तो नकारात्मकता खेचून घेतो. त्यामुळे तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला जिथे तुम्ही संध्याकाळी दिवा वगैरे लावत असाल, तर त्या जागेवर तुम्हाला हा गुलाल आवर्जून टाकायचा आहे. एका प्रकारे होळीच्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर ते करण्याचं हेच एक कारण आहे. वाईट गोष्टींना आपल्याला या दिवसापासून दूर सारायचं आहे आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वीकारायच्या आहेत. आता होळीच्या दिवशी नेमकं काय करायचं नाही, तर बघा हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. जेव्हा तुम्ही होळी दहन करत असतात त्यावेळेस तुमचं डोकं जे आहे ते पुरुषांनी टोपी घालावी किंवा रुमाल तरी डोक्यावर ठेवावा, आणि महिला जर गेल्या असतील तर त्या होळीचं पूजन करत असताना किंवा तिथे प्रदक्षिणा मारत असताना होळी दहन बघत असताना आपलं डोकं साडीच्या पदराने झाकून ठेवा. म्हणजे डोक्यावर साडीच्या पदराने पदर घ्या किंवा मग ओढणी वगैरे असेल तर त्याने तुमचं डोकं झाकून घेऊ शकता. बघा, डोकं उघडं राहणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. यानंतर होळीच्या दिवशी दुसरी गोष्ट आपल्याला ही एक पाळायची आहे, आपल्याला काळा रंग अजिबात वापरायचा नाही. होळीमध्ये बरेच जण काळा कपडा आणि काळी हळद सुद्धा दहन करतात, तर तो वेगळा उपाय आहे. नकारात्मकता, तिला काही आजारपण, दुखणं वगैरे असेल किंवा पैशांचा काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तो उपाय केला जातो. पण आपण स्वतः या दिवशी या रंगाची कपडे परिधान करायची नाही आहेत आणि पांढऱ्या रंगाची सुद्धा परिधान करायची नाही आहेत. कारण बघा, काळा रंग जो आहे तो नकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणून धार्मिक कार्यामध्ये किंवा अध्यात्माच्या ठिकाणी बघितला जातो की बघा, मकर संक्रांती सोडली तर त्यामुळे काळा रंग आपल्याला या सणाच्या दिवशी वापरायचा नाही आहे. पांढरा रंगसुद्धा वापरायचा नाही आहे, म्हणजे आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडेसुद्धा या दिवशी घालायचे नाहीत. रंगावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडत नाही, पण ते नकारात्मकतेचा प्रतीक आहे. तसेच पांढऱ्या रंगावर नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो, त्यामुळे हे दोन्ही रंग या दिवशी वापरले जात नाहीत. तर या रंगांची काळजी तर तुम्हाला घ्यायचीच आहे आणि आवर्जून घ्यायची आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कुणाकडून उधार म्हणून काही पैसे घेऊ नका. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं लागू शकतं. आणि बरेच सणवार तुम्ही असे बघितले असतील की महिला ज्या आहेत त्या काही ना काही दानधर्म म्हणा किंवा सौभाग्याच्या वस्तू जसं की हळदी कुंकू आहे ते एकमेकींना देत असतात. पण होळीच्या दिवशी आपल्याला सौभाग्याचं कोणतंही वाण किंवा कोणत्याही प्रकारचा दानधर्म वस्तू असतात, तर बघा त्या करायच्या नाही आहेत. थोडक्यात काय तर दानधर्म आपल्याला करायचा नाही. गरीब व्यक्तींना तुम्ही अन्नदान करतात ते वेगळं, पण काही कपड्याचं दान असेल किंवा काही भेटवस्तू आपण देत असतो
किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सौभाग्य वस्तू देत असतो, तर त्या मात्र या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला बघा चालत फिरत असताना काही वस्तू आपल्याला सापडत असतात. अगदी रस्त्यात चालतानाही काही वस्तू सापडतात. पण होळीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तू सापडल्या की ज्या तुम्हाला असं वाटेल की वस्तू चांगली आहे आणि ती आपण आपल्या घरी नेऊ शकतो किंवा मग उचलून समजा घरी नेली तर पुढे आपण तिचं काय करायचं हे ठरवू शकतो. पण होळीच्या दिवशी तुम्हाला कितीही उपयोगाची वस्तू सापडली किंवा तुम्हाला काहीही लाभ झाला तरी तो तुम्हाला घरी न्यायचा नाही आहे. म्हणजेच काय, तर सापडलेल्या वस्तूंमध्ये तुम्हाला जरी काही आवश्यक गोष्टी वाटल्या तरी पण काय असं असतं बघा की होळीच्या दिवशी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात आणि या काळामध्ये नकारात्मक शक्तींचं वर्चस्व हे जास्त असतं आणि उपाय करताना लोक जास्तीत जास्त करून नकारात्मकता दूर करण्यासाठी म्हणून बऱ्याच गोष्टींचा वापर करत असतात. तर मग या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकतात आणि या कारणांमुळे तुम्हाला कोणत्याही वस्तू उचलून तुमच्या घरी आणायच्या नाही आहेत आणि बरेच लोक तंत्र मंत्र किंवा थोड्याशा तांत्रिक गोष्टी पण करतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला यामध्ये पडायचं नाही आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू तुम्ही आणू नका. एवढी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. ज्या बघा त्याचबरोबर ज्यांचं लग्न होऊन पूर्ण 1 वर्षसुद्धा झालेलं नाही, म्हणजेच ज्यांची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे, त्यांनी होलिका दहन पाहू नये. म्हणजेच पती असेल पत्नी असेल यांनी होळी दहनाच्या दिवशी म्हणजेच होळी दहनाच्या ठिकाणी जायचं नाही आहे. ज्यांना एकच अपत्य आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनीसुद्धा होळी दहन पाहायचं नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी तामसिक अन्नपदार्थ खाणं पिणं टाळावं. दुसरी गोष्ट, ज्या सासूसुना असतात त्यांनीसुद्धा होळी दहनाला एकत्रित जाऊ नये. समजा दोघींपैकी एखादीच होळीचं दहन बघायला गेलेली आहे तर काही हरकत नाही, पण दोघींनी सोबत जाऊन होळीचं दहन पाहायचं नाही आहे. यामुळे कुटुंबामध्ये वितुष्ट येऊ शकतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्राचे जे काही नियम आहेत तर त्यामध्ये हे सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टी एकमेकांशी मिळते जुळते आहे. त्यामुळे हा नियम तुम्ही पाळावा. दोघींपैकी जर म्हणजे तुम्हाला जर होळीचं पूजन करायला जायचं असेल तर दोघींनी थोडीशी मागे पुढे वेळ बघून गेलं तर चांगलंच राहणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा होलिका दहन पाहायचं नाही आहे आणि जे नवजात बालकं आहेत तर त्यांनासुद्धा होलिका दहन पाहू देऊ नका. म्हणजे नवजात म्हणजे ज्यांची अगदी पहिलीच होळी असेल तर त्यांच्यासाठी किंवा काही महिन्यांची जी बाळं असतील तर त्यांना घेऊन होळीच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. कारण तुम्हाला पहिल्यापासून अर्थ समजला असेल की नकारात्मक गोष्टींचं दहन या होळीच्या अग्नीमध्ये केलं जातं आणि ज्या गर्भवती महिला असतात किंवा जी लहान बाळं असतात किंवा ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं तर त्यांचं सगळं पहिलं म्हणजे पहिल्याच वेळा या गोष्टी त्यांच्यासाठी घडत असतात. किंवा गर्भवती महिलांसाठी काहींची पहिली प्रेग्नन्सी असेल किंवा त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळसुद्धा एक नवा जीव असणार आहे. तरी या सर्व कारणांसाठी त्यांना होळीचं दहन पाहणं हे वर्ज्य करण्यात आलेलं आहे. तर हे अगदी साधे सोपे नियम आहेत, हे आवर्जून पाळा आणि होळीचा आनंद घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी